बसल्यावर आणि थोडंसं खांदे त्यांचं मोकळे करावा याच्यासाठी त्या ठिकाणी आपण ते थांबलेलो आहे. त्याच्यानंतर आपण स्मशानभूमीमध्ये जातो. स्मशानभूमीमध्ये गेल्यावर नंतर त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर आपण घरी येतोय. हा झाला पहिला भाग. त्याच्यानंतर बघा दुसरा भाग जो असतो तो म्हणजे कोणता? राखाचा. काही जणांकडे राखाचा कार्यक्रम म्हणतात तर काही ठिकाणी सावळाचा कार्यक्रम म्हणतात. आपण त्या ठिकाणी सावळाचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी आपण एक सुपडी घेतो. सुपडीमध्ये एक पिंपळाचं वडाचं पान घेतो. त्या पानावरती आपण काही ठिकाणी एक गव्हाचं चिपटण किंवा तो पिंड म्हणून केला जातो. तर दुसरा जो पिंड राहतो व तांदळाच्या भाताचा फेडला जातो. त्या ठिकाणी सर्वजण ते घेऊन तो पाण्याने चालत असतो आणि तो कुठे जातो? मग आपला जो आत्मा आहे तो आपल्या 3 दिवस आपल्या घरामध्येच राहतो बसलेला. मग त्या दिवशी आपण ते पिंडदान आपण त्या तिसऱ्या दिवशी आपण राखावरती जातो. त्या ठिकाणी त्या पिंडदानावर जो आत्मा आहे घरातला तो येऊन त्याच्यावर थांबतो, म्हणजे तो विराजन होतो आणि आपल्या संग तो आपण त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी गेल्यावर काय करावं लागतं? माझं त्या ठिकाणी गेलो, मग त्या ठिकाणी आपण जातो. त्या ठिकाणी सर्वजण फुलं सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी विधी पार पाडल्या जातात. मग त्याच्यानंतर ती आत्मा त्या ठिकाणी राहते. आत्माचं झाड कोणतं आहे तुम्हाला वाटत असेल? आता त्या ठिकाणी काय खांब्यावर थोडी बसत असतो आत्मा? कंड्यावर बसत नाही. त्या ठिकाणी काय होतं? आसपासला झाडं असतात. आता मला सांगा, आत्मा तिथं आहे. एखाद्या ठिकाणून आपण बाहेर चाललो किंवा स्मशानभूमीतून आपण चाललो, त्या ठिकाणी आपल्याला असं मनाला काहीतरी वाटतं त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे आणि आपण